एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे। हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा, बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे आरटीओ आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली 2 व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही 4 मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत, पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे एक आरटीओ इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता आरटीओ आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे 2ही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही, पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहे किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट तयार केलं आहे, ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला आहे या खैरनारने, आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक ॲडिशनल एसपी आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, अँटी करप्शनचे। ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की ज्या गोष्टीवर या ट्रॅप झाला ते काही मिळाले नाही, त्यांनी काही पैसे घेतले नाही। तो 15 दिवसापूर्वी कोणीतरी ट्रक चालवला तिकडे त्या रोडवर, आणि 15 दिवसापूर्वी रोडवर ट्रक चालवून यांनी या पोटदुखीने पैशाची मागणी केली, असा खोटा रिपोर्ट दिला। खरं तर कुठेही फोनवर अशा प्रकारची, मी कोणाचा अँटी करप्शनवाल्या किंवा कोणी सापडले त्याचं समर्थन करत नाही, परंतु विदर्भाच्या या सगळ्या मुलांना त्रास देण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रातील ही मंडळी करतायत। हा भुयार असेल किंवा खैरनार असेल, हे प्रमोशन यांचं झालं, यांना नेस्तनाबूत करायसाठी हे सगळं षडयंत्र रचल्या जात आहे। आणि तो ट्रक चालक कधीच त्या ठिकाणी गेला नाही, त्याचे सर्व पुरावे आहेत, त्या रोडवर चाललाच नाही। अशा ट्रक चालकाला पकडून, मालकाला पकडून तो ट्रॅप लावला गेला। का तर तेथील अवैध वसुली या खरमाटेची यांनी बंद केली। यांनी सांगितलेल्या पूर्ण जे काही गाड्या आहेत ओव्हरलोड चालल्या, जे रिसिप्ट फाडल्या जाते ते यांनी बंद करून टाकले आणि त्याची वसुली बंद केल्यामुळे या आणि त्याबरोबर त्याला जे कंट्रोल होता आणि त्या विदर्भातील मुलांचा प्रमोशनच त्याला नको होता, विशेष म्हणजे या खरमाटेला। त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून हा पूर्णतः बनावट FIR हा तयार केला गेला। बनावट हा विदर्भातील मुलांना आरटीओ जे आता इन्स्पेक्टर झालेत त्यांना कंट्रोलमध्ये आणायचं। तो धमकवतोय, त्याचे क्लिप आहेत, त्याचे फोन रेकॉर्ड आहेत। तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला उद्ध्वस्त करेल। आणि हे सर्व जी काही माहिती आता आमच्याकडे उपलब्ध आहे ही संपूर्ण, आणि त्याच्याबरोबरचे क्लिप्स आहेत, फोन रेकॉर्ड आहेत। तर हे काय करतायत आमचे मंत्री, मंत्र्यापर्यंत अजून काही हे नाही, खालीच मी माहिती घेतली, मंत्र्यापर्यंत ही काही जात नाही आहे, म्हणजे सरनाईकापर्यंत ही काही सगळी वसुली जात नाही। पण आरटीओची सिस्टम पूर्ण हायजॅक करण्याचं काम हा खरमाटे करतोय। याचं नाव अनेक वेळा या खरमाटेचा बदल्यांचा रॅकेट चालवते म्हणून यापूर्वी आमची सत्ता होती त्यावेळेस याचं नाव आलं होतं, त्याच्यापूर्वी सुद्धा या खरमाटेचं नाव आलं होतं। महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी याला कंट्रोल करून त्या नाक्यावरची तपासणी करतो। आता उदाहरणार्थ हा जबरदस्तीनं वसूल करायला लावतो
आता ऑनलाईन बदल्या झालेत यावेळेपासून, आता बदल्यामध्ये हस्तक्षेप कमी झाला, पण वसुलीमधला हस्तक्षेप कमी झाला नाही. तिथे यांनी माणसं पेरलेली आहे आणि माणसं पेरल्यानंतर त्या माणसाला सांगतो की इथे इतकी वसुली झाली पाहिजे. इन्स्पेक्टरनी नकार दिला तर त्याची तक्रार करतो, त्याला कुठे ना कुठेतरी त्रास देतो आणि 100 रुपये वसूल झाले तर त्या याला सांगतो की तू 10 रुपये ठेव, 90 रुपये मला पोहोचव. हा खरमाटे. म्हणजे याला वाटतं की विदर्भ म्हणजे याला ह्या खरमाटेला, पश्चिम महाराष्ट्र खरमाटेला लुटायसाठी एक सोपं काम झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर भुयार नावाचा जो करतो नागपूरमध्ये जो होता RTO ऑफिसर, त्याची बदली या तक्रारीमुळे अकोल्याला झाली. तर अकोल्याला झाल्यानंतर सुद्धा तो नागपुरात बसून सगळा विदर्भ हँडल करतो आणि या पोरांच्याकडून सगळी वसुली करून घेतो जबरदस्तीनं. असं हे एकूण प्रकरण आहे. म्हणून 23 मार्च 2026ला जे काही ट्रॅप झाला तो पूर्णतः कुठेही पुरावा नाही, काही नसताना येथील एक ॲडिशनल SP अँटी करप्शनचा आहे, तो गेल्या 10 वर्षापासून इथे आहे. तो कुठेही ट्रॅप फेल का होतात अनेक विभागाचे, की तो फोन करतो आणि सांगतो, जेव्हा महसूल विभागामध्ये कोणी पैसे मागितले त्याला फोन करतो, तू आज पैसे घेऊ नकोस, मग मला भेट, आणि मग पैसे वसूल करतो. 10 वर्षापासून तो ॲडिशनल SP अँटी करप्शनचा इथेच बसला आहे आणि ते हे सगळे धंदे करतो आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्याच्यावर तो ट्रॅप सक्सेस करतो. म्हणजे हे पूर्णतः मोठं रॅकेट RTO मध्ये या ठिकाणी आहे. याची पूर्ण माहिती कशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे, म्हणजे खोटा FIR कसे केले जातात आणि षडयंत्राचा भाग कसा आहे, या संदर्भात होळीच्या दिवशी सकाळी तिचे क्लिप आली आहे. सर्व RTOची विदर्भातील इन्स्पेक्टरची अधिकाऱ्यांची बैठक या दोघांनी घेतली. राजू नागरे, भुयार, खैरनार. भुयार आणि खैरनार हे सस्पेंड झाले. सस्पेंड होऊ नये त्यांचा हस्तक्षेप काही संपलेला नाही. हेच सगळे दोघेच हे पूर्ण रॅकेट चालवतात. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा हे जे काही अधिकारी, त्या अधिकाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न झाला आहे, केवळ तो या मुलांचं 64 मुलांचं विदर्भातील लीड करतो त्यांच्या प्रमोशनच्या त्याच्यामध्ये. कारण हे सर्व काम खैरनार आणि भुयार करत होते, त्यांच्या हातून हे काम गेल्यामुळे किंवा ते त्याचा हस्तक्षेप हे होऊ देत नाही, कारण तो यांच्याकडून वसुली करते म्हणून, त्यामुळंच बदला घेण्याच्या दृष्टीनंच हा ट्रॅप रचल्या गेला आणि त्या विदर्भातील मुलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. हे पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतोय. याची सर्वकष चौकशी करायसाठी मी मुख्यमंत्र्यांना, RTO इन्स्पेक्टर, आपल्या RTOचे आपल्या त्या संबंधित खात्याचे परिवहनचे मंत्री, आयुक्त यांना मी सांगणारच आहे. म्हणजे पत्रही पण देणार आहे. मी लक्षवेधी पण लावली होती की या कशा पद्धतीनं हे पूर्ण वसुली चालते. ओव्हरलोडच्या गाड्या 8000 गाड्या चालतात त्या या खरमाटेच्या इशाऱ्यावर. त्यांना पकडलं की खरमाटेचा फोन येतो आणि त्यांच्या योगेश नावाचा फोन येतो, हे पकडू नका आणि कारवाई करू नका. त्याची पूर्ण गाडीची इतंभूत माहिती, गाडी नंबर सकट सर्व उपलब्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही लूट की बाहेरच्या विदर्भातल्या बाहेरचा माणूस या सर्व यंत्रणेला, या सगळ्या RTO इन्स्पेक्टर नवीन लागलेल्या मुलांना सोबत घेऊन षडयंत्र रचून यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे. त्याला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी होईल, पण तो विदर्भात ज्या दिवशी दिसेल हा खरमाटे आणि भुयार ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी याचा बंदोबस्त विदर्भातच मी करेल. हिची जी मस्ती जी चाललेली आहे, जी गरमी चालली आहे की लोकांना फसवण्याची आणि या सगळ्या तरुण पोरांना आता नोकरीत लागलेल्यांना उद्ध्वस्त करण्याची 64 मुलं आहेत विदर्भातील लागले, त्यांच्याच मागे तो हात धुवून लागलेला आहे. त्यांचं प्रमोशन होऊ नये, ते कायम राहू नये, अशा पद्धतीचं षडयंत्र आहे. रेती माफिया आणि गोवंश वाहतूक आणि RTO हे असं त्रिकूट असतं आणि याच्यात किती कोटीचा हा घोटाळा असेल, या सगळ्या याच्यामध्ये गोवंश वाहतूक, रेती आणि RTO, काय तुमचा अंदाज आहे सगळा? नाही बघा, मी आरोप जर केला, आज रामनवमीचा दिवस आहे, पावन दिवस आहे, मी सगळेच हे गोवंश पकडणारा मी दोष देत नाही, पण याच्यामध्ये आता काही प्रमाणात धंदा सुरू झालेला आहे आणि हे सगळं एक पूर्णतः एक रॅकेट तयार झालेला आहे. तो मग रेतीचा असेल किंवा गो तस्करांचा असेल. गो तस्करी करत असताना जे काही यामध्ये टीम तयार झालेली आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये सावलीमध्ये निमगाव नावाचं गाव आहे, तेथील एक माणूस स्वतःच हे तस्करी करतो आणि पुन्हा बजरंग आपला गो तस्कराचं गोवंश रक्षणाचं कामही करतो. निमगाव नावाच्या गावातला माणूस. आता मी काय सांगू, मला बोलता येत नाही, ते अंगावर येतात. म्हणजे चोरी तो चोरी, वरून शिरजोरी, त्यामुळं भावना दुखावली जाते. मग
आम्ही जर काही म्हणलं यातले सगळेच काही हे आहेत असं नाही. गडचिरोलीची एक टीम आहे, ती चांगलं काम करते. गडचिरोलीतली मुलं 4-5 मुलं आहेत, ते रोखण्याचं काम करतात. त्याला मारहाण पण झाली प्रचंड, म्हणजे एक मुलगा तर गंभीर होता. काही चांगले काम करतात, काही नालायक आहेत. तर हे सगळं रॅकेट RTOच्या म्हणण्यापेक्षा हे जे RTO तर काय असतील, कोणी असतील तर आहेतच, पण यामध्ये आत्ता मी जो विषय काढला हा एक अवैध वसुलीचा सत्ता म्हणजे अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी किंवा तो जो कोणी हा कर्माटे ऑफिसरच नाही, कुठला कर्मचारीच नाही, हा सगळं करतो. आता मी म्हणणार नाही की मंत्र्याकडे माझ्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे मी मंत्र्यावर आरोप लावू शकत नाही, मी RTO याच्याकडे आरोप लावू शकत नाही. पण हा एवढी हिंमत कशी करतो, याचा हस्तक्षेप कसा असतो, याला बंदोबस्त का केला जात नाही, हा खरा विषय आहे. मी लक्षवेधी लावली पण ते लागली नाही, म्हणजे चर्चेला आली नाही. पण या संदर्भात मात्र महाराष्ट्रातील आणि सगळ्या विदर्भातील लोकांना या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. तर मी तर बंदोबस्त करणारच आहे. सातारा SP ला विधान परिषदेमध्ये नीलम गोरे यांनी सूचना केली, शिफारस केली होती की निलंबित करायला पाहिजे, परंतु सभापतींनी ते रद्द केलेलं आहे. काय सांगा? नाही, असं आहे, ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुटली त्यावेळेस उपाध्यक्ष होते ना, उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय किंवा तिथून दिलेले आदेश सूचना हे कोणतंही सरकार पाळत असतं. तो पीठासीन अधिकारी वेळेवरचा आपण त्या अधिवेशनापुरती नेमतो, त्याचं जनरली पाळत नाही. पण या निवडून आलेल्या आहेत, इलेक्टेड आहेत, उपसभापती असू देत किंवा सभापती असू देत, अध्यक्ष असू देत विधानसभेचे किंवा उपाध्यक्ष असू देत, त्यांनी दिलेला निर्देश पलटवणं, बदलणं, तर हे पहिल्यांदाच होते आहे आणि हे पहिल्यांदा घडत आहे असं मला वाटतं. रवी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. आधी चाकणकर, आता हे काय वाटतं या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादीचे लोक टार्गेट होत आहे की तुम्ही कुठल्या अर्थाने पाहताय? नाही, आता असं आहे की जे नको आहे ते टार्गेट होत आहे. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढायसाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. मी कालच बोलताना म्हणालो की जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 विकेट मंत्र्यांचे पडतील. त्या अशा म्हणजे गंभीर स्वरूपाच्या त्यामध्ये व्हिडिओ क्लिप आहे. ते जर पुढे आले तर ते त्या पदावर राहू शकणार नाही. चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं, पण त्याच्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. केवळ त्यांनी लॅपटॉप दाखवत आहे, मोबाईल दाखवत आहे, पण ते पेन ड्राईव्ह त्यांनी लपवलं आहे. सोयीचं जेवढे आहेत तेवढेच त्या पेन ड्राईव्हमधून काढून कार्यवाही सुरू आहे. पण मोठे धेन जे आहेत, मोठे मासे जे आहेत, त्या माशांना वाचवण्यासाठी ते पूर्ण 100% ते क्लिप पुढे येत नाही, ते दाबले जात आहे. अशोक खरात प्रकरणात, अशोक खरातल्याच प्रकरणामध्ये हे झालेलं आहे. आणि यामध्ये तर मंत्री ते सापडलंच आहे, तर त्याची चौकशी होईल नेमका काय आहे. आणि तो त्या शासकीय वसतिगृहात हे सगळा प्रकार आहे, म्हणजे शासकीय वसतिगृहाचा सुद्धा वापर त्यांनी त्यासाठी केलेला आहे, म्हणजे गैरवापर केलेला आहे. आणि हे खरं असेल तर हे वाईट आहे. त्या पदावर राहून अशा पद्धतीनं वागणं हे आता त्याची विकेट काढतात की त्याला पुन्हा टीममध्ये ठेवतात, याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील. मी अधिक बोलण्यापेक्षा हलवण्यासाठी देखील खराब प्रयत्न करत होता. काही मंत्री होतात, ते मंत्री देखील त्यावर शकतात अशी देखील माहिती आहे तुमच्याकडे. नाही, मी एवढंच सांगेल की खरात हा तंत्रमंत्र करायचा आणि जो माणूस नको आहे त्या खुर्चीवर त्याच्यासाठी काही मंडळी जायची, म्हणजे बदला घेण्यासाठी. तू आमचं हे करून दे आणि त्याचा बंदोबस्त करून दे, तो आमचा विरोधक आहे. कदाचित होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी हे तंत्रमंत्र करायचा प्रयत्न केला असेल,
पण अधिकृत माहिती तशी माझ्याकडे कुठेही नाही. शिवसेना पुणे खासदारांची पुणे जमीन घोटाळा जे प्रकरण आहे त्याच्यात काही निष्कर्ष समितीच्या अहवालात आलेले आहे. मुंडवा. मुंडवा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे ती जमीन कायम असल्याचं म्हटलंय आणि याच्यात काही अजून चौकशी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर म्हणजे बाकीच्या लोकांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत. एका प्रकारे पार नाही, हे प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे. हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवालसुद्धा बोगस आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, मूळ मालकाला सोडून द्यायचा आणि इतरावर कारवाई करायची, ही पद्धतच आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. म्हणजे मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्याला सस्पेंड केलं जातं. काल मी सभागृहामध्ये परवाच्या दिवशी बोललो की लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा. तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. हे चौकशीचा एक फार्स आहे, तो फार्स पूर्ण केला गेला आहे. त्याच्यामध्ये काही जे दिसत आहे उघड डोळ्यांनी, जे मालक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे. हो, शिवसेना खासदारांची बैठक झाली दिल्लीला, त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात आपसात वाद झाल्याची माहिती आहे की शरद पवारांचं नाव का पुढे केलं संजय राऊतांनी, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. आता मी माहिती घेतली नाही वाद झाल्याची, पण त्यामध्ये मला काही फार माहिती नाही म्हणून मी काही बोलणार नाही. पण काँग्रेसवर समर्थन दिलं शरद पवारांना खासदार करण्यासाठी, यावरून बेसिकली हा सगळा शिवसेनेमध्ये वाद असल्याचं असेल. नाही, आता काँग्रेसनी समर्थन दिलं म्हणजे आमच्याकडे काही संख्याबळ आहे, आमच्या भरोश्यावर काही शरद पवार निवडून येणार होते. शरद पवार साहेबांना शिवसेनेची गरज होती, आमचीही गरज होती. त्यामुळे ते तयार झाले तर आम्ही तयार झालो. त्यांची तयारी नसती तर आमची तयारी नसती. त्यामुळं आम्ही जर आमची तयारी होती म्हणजे पवारसाहेबांचे सिनियर नेते आहेत, आमच्या नेतृत्वाने सांगितलं की त्यांची तयारी आहे का पवारसाहेबांची तर त्यांना मदत करा. पवारसाहेबांची तयारी होती, आम्ही मदत केली. आता जर शिवसेनेला मदत करायची नव्हती तर त्यांनी तशी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यामुळं महाराष्ट्र के एक मिनिस्टर का वीडियो वायरल हो रहा है जिसमें कहा जा रहा है कि नहीं, वो वीडियो में ऐसा है कि वो ट्रांसजेंडर के बारे में वो मुझे दिखाई देता है वहाँ पे. उसके भाई ने ये क्लिप निकाली, वो ब्लैकमेलर भी है ऐसा सुनने में आया और ये साजिश बनाकर उस ट्राइबल मिनिस्टर को पूरी तरह से प्लानिंग में फंसाया जा रहा है. फंसाया मतलब वो तो क्लिप तो सही है, उसने तो गलत किया ही है, वो कोई गलत नहीं किया ऐसे नहीं. ये जो चल रहा है गैंगवार, मैंने इसका उल्लेख पहले भी किया था, तो सरकार में गैंगवार चल रही है. एक दूसरे के खिलाफ ख़त्म करने के लिए तुले हैं. तीनों एक साथ रहते, थाली में एक खाते और खाना खाने के बाद में उसी थाली को जितना बड़ा होल कर सकते वो करने का काम ये लोग करने जा रहे हैं. और इससे महाराष्ट्र आगे नहीं जाएगा, महाराष्ट्र को पीछे ढकलने का काम हो रहा है. और ये सब प्रकरण जो आ रहे, खरात भोंदू बाबा का प्रकरण, महाराष्ट्र को शर्मसार होना पड़ा, शर्म से अपना सर झुकाना पड़ा. ये इतने प्रकरण होने का इस सरकार का इंटेलिजेंस नहीं है, ये सब प्रकरण के बारे में उनको पता नहीं है. तो ये सब जो कुछ है, बड़े बड़े लोग जब ये ओत लेकर संविधान की ये ऐसे कृत्य करते हैं जो अंधश्रद्धा पर विश्वास रखते, उनको भी वहाँ जाने वालों को अधिकार है क्या उस पद पर आसीन रहने का. अब सवाल ये है कि अपने मिनिस्टर की बात, तो मिनिस्टर ने ये सरकारी बंगले का या गेस्ट हाउस का इस तरह से उपयोग करके जो किया है वो गलत किया है, उसी चौकसी सरकार करे. भिडे गुरुजींचं वक्तव्य आलंय. अशोक खरात आपने कहा कि पेन ड्राइव भी है पेन ड्राइव में पूरे करीबन मेरे नॉलेज के हिसाब से जो संख्या बढ़ती जा रही है, ये 150 के ऊपर पेन ड्राइव में वीडियो है. पेन ड्राइव सामने नहीं लाया जा रहा है. ये ऑफिसर ने पूरे प्रेशर में उसको दबा के रखा है. जो आया क्या सामने है, तो लैपटॉप में कुछ थे वो आया है, वो दिखाया जा रहा है. मोबाइल में था वो दिखाया जा रहा है. लैपटॉप में अपने पेन ड्राइव में पूरी की पूरी कुंडली उसमें है, उसको सामने नहीं लाया जा रहा है. तो इसका मतलब सरकार छुपा रही है, बड़े लोगों को बचाना चाहती है यही, या पुलिस बचाना चाहती है. अगर सरकार नहीं होगा तो पुलिस को बचाना है, पुलिस के भी ऑफिसर उसमें इन्वॉल्व है, रेवेन्यू के ऑफिसर इन्वॉल्व है, IAS इन्वॉल्व है, IPS इन्वॉल्व है, तो ये और पॉलिटिशियन इन्वॉल्व है. ये सब कुछ उजागर नहीं हो
सिलेक्टेड लोगों के ऊपर कार्रवाई हो और इलेक्टेड लोग छूट जाए। मुख्यमंत्री ने कहा है मोदू बाबा के बारे में जिसके पास जो जानकारी है वो सरकार को दे। ऐसा है, पुलिस चौकसी कर रही है, जिन्होंने कंप्लेंट किया वो पुलिस के पास में, तो जानकारी किसको मिलेगी? वीडियो किसने लगाया? विरोधियों ने तो नहीं लगाया कि हमारे पास में जानकारी आए। हमने यही कहा था कि वो पेन ड्राइव में जो है वो सामने आए, उससे बात दूध का दूध पानी का पानी हो जाए। पेट्रोल भाऊ एक प्रश्न असा आहे, पेट्रोल पंपावरती हिंदी होने दो। एमआईएम को ममता बनर्जी ने बी टीम कहा था, तो ओवैसी ये कहा है कि हम बी टीम नहीं एम टीम है। हाँ, नहीं, ये पूरे हिंदुस्तान को पता है कि ओवैसी ये बी टीम है। वो ओवैसी उम्मीदवार बीजेपी के भरोसे, बीजेपी के इशारे पर वो उम्मीदवार खड़ा करता है और बीजेपी को कैसी मदद हो, यही काम ओवैसी का है, एमआईएम का है। ये कोई छुपा हुआ नहीं है। वो कितना भी चिल्ला कर बताए हम एम है क्या, डी है क्या है, पर है तो वो भी, ये कोई छुपा हुआ नहीं। पेट्रोल मंत्रालय से एक बैन आया, पेट्रोलियम मंत्रालय से एक बैन आया कि डीजल और पेट्रोल की कमी नहीं है देश में। नहीं है तो फिर लाइन क्यों है? पीएम को ऑल पार्टी मीटिंग क्यों लेनी पड़ी? इसका जवाब दे। क्यों पैनिक हो गई? पीएम क्यों पैनिक दिखे? पीएम की भूमिका ये लॉकडाउन जैसी स्थिति देश में आगे आएगी, ऐसा क्यों कहा? आज पेट्रोल पंप पे लाइन क्यों लगी है? हर पेट्रोल पंप पे मैं भी पेट्रोल पंप चलाता हूँ भाई, हमको भी 15 दिन के बाद, मतलब एक लोड, पहले कितने भी लोड मंगाए तो पूरा का पूरा मिलता था, अभी एक लोड मिलता है और वो ख़त्म होने के बाद में दूसरा एडवांस में पैसे भेजने पड़ते। पहले हम लोग उठा के माल लेकर आते थे। आज ये स्थिति हो गई कि जितना हमारा सेल है उससे आधा ही माल मिलते जा रहा है। तो ये शॉर्टेज है, ये प्रूव हो चुका है, चाहे एलपीजी हो या पेट्रोल हो। अब रहा सवाल कि नहीं है ऐसे बोलना, तो ये हिंदुस्तान के लोगों को मेरे ख्याल से गुमराह करना है, ऐसा मैं समझता हूँ। ऑल पार्टी मीटिंग में जयशंकर ने ये कहा है कि हम दलाल नहीं है पाकिस्तान की तरफ। हाँ, ऑल पार्टी मीटिंग में जयशंकर ने ये कहा है कि हम दलाल नहीं है पाकिस्तान की तरफ। नहीं, दलाल नहीं है तो हम थोड़ी किसी को दलाल कहा है। खुद क्यों बोलते हैं जयशंकर कि हम दलाल नहीं है? तुमको दलाल किसने कहा? तुम क्यों लगते हो चोर के दाढ़ी में तीन का? यही है, उनको खुद को ये महसूस हो रहा है कि हम दलाल है। अगर नहीं होता तो बोलने की बात क्या थी? पाकिस्तान दलाल है या नहीं है वो पाकिस्तान जाने। तुम पाकिस्तान दलाल है, हम नहीं है बोलने की जरूरत क्या है? दुनिया को मालूम है पाकिस्तान दलाल है, पर तुम नहीं हो ये बताने की जरूरत क्या है? भाऊ, भिडे गुरुजींनी खरात प्रकरणावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। खरात प्रकरणावर चर्चा करण्यापेक्षा त्यांना मारून टाका असं भिडे गुरुजींनी वक्तव्य केलं। नाही, म्हणजेच याचा अर्थ भिडे गुरुजींना माहीत आहे की खरातकडे कोण कोण बडे मासे आहेत, ते पुरावा संपवण्यासाठी काल भातखळकर म्हणाले वडेट्टीवारांनी खरातच्या अरे भातखळकरांना मी सांगतो, तुम्ही बदलापूरचा एन्काउंटर केला तुमच्या आरएसएसच्या माणसाला वाचवण्यासाठी केला, त्या संस्था चालकांना त्याचा एन्काउंटर पुरावे नष्ट करण्यासाठी। तुम्ही इथे सुद्धा तुमच्या काही मंत्र्यांना आणि पॉलिटिशियन लोकांना वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर कराल अशी भीती व्यक्त केली। त्या भातखळकरांना आम्ही काय त्याचं समर्थन करायसाठी केली? उद्या खरातांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पण कायद्यानुसार झाली पाहिजे। पुरावे नष्ट करून त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी जर हे प्रकार होत असतील, आणि भिडे गुरुजींना चिची तीच दिसते आहे की सरकारचं संरक्षण करणं, सरकारमध्ये असलेल्या इन्व्हॉल्व असलेले सरकारमधील काही लोक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी खरातला मारून टाका अशीच भूमिका त्यांची असावी। भाऊ एक प्रश्न असा आहे, पेट्रोल पंपावर जी लाईन लागली आहे, तुम्ही पेट्रोल पंप असोसिएशन मध्ये आहे, पेट्रोल पंप आहे तुमच्या भेटेले काही पेट्रोल पंपचे लोक आलेले आहेत, तुमच्या मागे दिसत आहेत, तर काय भावना आहे, भूमिका काय सध्या? पेट्रोल आहे का नाही आहे, अफवा आहे, स्टॉक कमी आहे, काय क्रेडिट लाईन बद्दल? नाही, बघा, शॉर्टेज तर आहेच, एलपीजीचाही आहे, डिझेल पेट्रोलचाही शॉर्टेज आहे, आणि त्यामध्ये काही कुठेही लपून राहिलेलं नाही। आणि अनेक ठिकाणी आता उद्योगांना सुद्धा जे शॉर्टेज असल्यामुळे त्याची झळ पोचते। जेवढे आता कामं सुरू आहेत इरिगेशनचे, रस्त्यांचे, त्यांना जे काही डिझेल लागतं त्यामध्ये सुद्धा आता पुरवठा करताना अडचणी येत आहेत। तर हे काही शॉर्टेज नाही हे म्हणणं म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे।